प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. सेट होईपर्यंत राहू द्या. भाजप आणि शिवसेनेच्या या संयुक्त पत्रकार परिषदेला माझ्यासोबत उपस्थित आहेत शिवसेनेचे नेते, आमचे सहकारी आमदार बालाजीराव कल्याणकर, भाजपचे माझे सहकारी खासदार कोचेडजी, उत्तरचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख, प्रवीण साखरे, चैतन्यबाबू देशमुख, महेश कनदंडे, आमचे गटनेते, त्याचबरोबर गंगाधररावजी पडुरे, आणि सर्व सहकारी मित्रांनो, भंडारीजी, सर्व सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी पत्रकार मित्रांचं स्वागत करतो. आणि आज आपल्याला कल्पना आहे, गुरु तेग बहादूरजींच्या 350व्या या शहीदी समारोह या वर्षानिमित्त चादर ऐतिहासिक कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सुरुवात आज झालेली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आज त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या समेत आम्ही सर्व उदार होतो. म्हणून ते त्यांचं भाषण होईपर्यंत आम्हाला कोणा होता आलं नाही, म्हणून आम्ही आपल्याला निरोप दिला. उशीर होतो. आपली नियोजित पत्रकार परिषद 5 वाजता झालेली होती. आपली दिल्ली व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. नुकत्याच झालेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती व्हावी अशी आम्हा दोघांची इच्छा होती. तसं चर्चाही सुरू होती. आमच्याकडून काही प्रतिनिधी आम्ही बालाजीरावकडे पाठवले होते. सुरुवातीला त्यांची माहितीची चर्चा आमची, परंतु जागा वाटपाच्या संख्येबद्दल एकमत झालं नाही. जास्ती जागेच्या अपेक्षा होत्या, आम्हाला तेवढं देणं शक्य नव्हतं, कारण की आमच्याकडे जवळपास 550 लोकांचे अर्ज होते, त्यांच्याकडे अर्ज होते आणि जागेमध्ये एक वाक्यता ही न झाल्याने आणि तिकीट मिळवण्याची संख्या जास्त असल्यामुळे ही त्यावेळेस युती होऊ शकली नाही. आता मात्र निवडणूक संपलेली आहे, निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहे. यामुळे शहराच्या विकासासाठी भाजप आणि शिवसेनेने महायुती काम करावे या हेतूने आम्ही एकत्र आलेलो आहोत. माजी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे माझं बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की बालाजीरावला सोबत घ्या आणि आमची काहीच पहिल्यापासून इच्छा होती, पण काही कारणाने जुळू शकलं नाही. पण उपमुख्यमंत्री स्वतः मला फोन केला, जमून सगळं घ्या, ठीक आहे, काय हरकत नाही. त्यामुळे आम्ही हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने आमचं स्पष्ट बहुमत असताना सुद्धा आम्ही निर्णय घेतला की ही महायुती अधिक मजबूत व्हावी, शहराच्या एकंदरीत कामामध्ये अधिक स्थैर्य मिळावं, या नवीन महानगरपालिकेच्या सर्व प्रतिनिधींना चांगलं काम व्हावं, या दृष्टीने आम्ही एकत्र आलेलो आहोत. तर शिवसेनेचे 4 नगरसेवकांनी भाजपला बिनाअट पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी कुठली अट आम्हाला घातली नाही, आमची चर्चा आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि वर्किंगमध्ये सुद्धा आगामी काळामध्ये आम्ही सर्व एकत्र काम करू. आता आमची संख्याबळ जे आहे ते 49 झालेलं आहे. 45 अधिक शिवसेनेचे 4 असे मिळून 49 आमचं संख्याबळ झालं आहे. त्यामुळे शहराचे निर्णय घ्यायला गंभीरपणे आणि जनगतीने शहराचे निर्णय, जी आमची जनरल बॉडी होईल, जी आमच्या बैठका होतील, त्यामध्ये शहराचा सुद्धा सर्वांनी विकासाकरता निश्चितच याचा चांगला उपयोग, त्या बहुमताचा निश्चितच चांगला होणार आहे. त्यामुळे 49 अशी जी आमची संख्या झालेली आहे
ते लक्षात घेता आम्ही महसूल आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दिला आमच्या महायुतीचा, आणि त्याच्यामध्ये आमची नोंदणी जी आम्ही केली आहे आयुक्तांकडे ती भाजप शिवसेना महायुती नांदेड वागळा शहर महानगरपालिका नांदेड या नावाने आम्ही आमचं रजिस्ट्रेशन जे युतीचं आहे ते विभागीय आयुक्ताकडे केली. ती काही रितसर कायदेशीर प्रक्रिया आहे. दोन पक्ष एकत्र आल्यानंतर त्याला रितसर रजिस्ट्रेशन करावं लागतं, आणि ते रजिस्ट्रेशन आम्ही भाजप शिवसेना महायुती नांदेड शहर नांदेड वागळा शहर महानगरपालिका नांदेड या नावाने आमची नोंदणी केलेली आहे. त्यामुळे आमच्याकडून नगरसेवक श्री महेश कणेकंडे हे भाजप शिवसेना महायुतीचे गटनेते असतील. गटनेता थोडा शेवटी गट एक आम्हाला हे द्यावा लागतो, नेता कोण असेल युतीचा नेता सुद्धा ॲडव्होकेट महेश कणेकंडे हे भाजप शिवसेना युतीचे महायुतीचे गटनेते असतील. त्यामुळे या सर्व कामाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे याच्यासह संपूर्ण भाजप महायुती सरकारचा आम्हाला भक्कम पाठिंबा आगामी काळामध्ये निश्चित मिळेल, आणि काम करायला राज्य सरकारकडून बळ मिळेल अशा पद्धतीचं हे समीकरण आता या ठिकाणी जुळून आलेलं आहे. हे प्राथमिक निवेदन आहे. मी आमदार बालाजी पर्यंत सुद्धा आपलं मत मांडले. आज या ठिकाणी भाजप शिवसेना संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली. त्या निमित्ताने आज महत्वाचा दिवस आहे आणि चांगला दिवस आहे. त्या निमित्ताने गुरु तेग बहादूर यांचा आज जन्म शताब्दी आहे. त्या निमित्ताने सय्यद जन्म शताब्दी आहे, आणि आज एवढा चांगला कार्यक्रम नांदेड शहरामध्ये आहे. त्या निमित्ताने आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आज या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आहेत, तसेच हे भाजपचे अध्यक्ष अमरभाऊ आहेत, तसेच दुसरे अध्यक्ष किशोर देशमुख आहेत, संतोष उंबर्डे आहेत, आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडोले आहेत, तसेच आपले लाडके खासदार राज्यसभेचे गोपचडे साहेब आहेत, तसेच आमचे गटनेता शिवसेनेचे संदीप गाडीवाले आहेत, आमचे चैतन्य बापू किशोर स्वामी साहेब आहेत, आम्ही महेश कणेकंडे साहेब आहेत, तसेच फडणवीस आले आहेत, बाळू कोंबडी नगरसेवक आहेत, भंडारी साहेब, सर्व आज या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पदाधिकारी, शिवसेना भाजप शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत, सर्व पत्रकार बंधू यांना देवाणस करतो. आणि आज सांगू इच्छितो की मागच्या महापालिका वागळा शहर महापालिकेच्या स्थानिक इलेक्शन झाले, त्याच्यामध्ये आमची भाजप शिवसेनेची युती नव्हती, तरी काही ठिकाणी साहेब म्हणजे तसं काही आम्हाला पदाधिकारी ऍडजस्ट करायचे होते, त्याचे पदाधिकारी जुळता आले. त्या आम्ही बरेच बैठका झाल्या. त्या बैठकीमध्ये किशोर स्वामी साहेब, आपले डीपी सावंत भाऊ आणि चेतन बाबू याने आम्ही जुळण्याचा प्रयत्न केला. काही त्याचे नगरसेवक माझी त्याला तिकीट द्यायची होती, ते आमचे काही संदीप गाडीवाले सारखे, मंगेश कदम सारखे, त्याला आम्हाला सोडता येत नव्हतं, म्हणून युती होऊ शकली नाही. तरी आम्ही आता इलेक्शन निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या विचाराने आज आम्ही भाजप शिवसेनेसोबत युती करत आहे आणि भाजपला पाठिंबा बिनशर्त पाठिंबा देत आहे. आणि आज आमचे त्यांचे 45 उमेदवार निवडून आलेले आहेत. आमचे 4 आहेत शिवसेना भाजप शिवसेनेचे, आणि 4ही आमचे नगरसेवक भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. कालच औरंगाबादला नोंदणी सुद्धा झालेली आहे याची भाजप शिवसेनेची.
युतीची. त्याच्यामुळे 100% आम्ही त्यांच्यासोबत आहे. कारण सगळ्या जनतेचंच म्हणणं असं होतं की बा भाजप शिवसेना एकत्र आली पाहिजे इलेक्शनच्या पिरियडला. काही कारणानुसार आली नाही. आता आज इलेक्शन झाल्यानंतर आम्ही एकत्र आलो आहे आणि नांदेड जनतेच्या मनातलं आम्हाला करायचं होतं. माझं पहिलेपासून एकच होते की भाजप शिवसेना युती झाली पाहिजे. तुम्ही बरेच पत्रकार परिषदेमध्ये ऐकले असेल किंवा आमचं एकच की भाजप सोबत आमची युती पहिल्यापासून 40-50 वर्षापासून आहे आणि आघाडी आहे. त्याच्यापासून म्हणजे आम्ही 100% त्याच विचारानं होतो. तर काही कारणानुसार झाले नाही. तर ठीक आहे, आता इलेक्शन झाले, आपल्याला नांदेड शहराचा विकास करायचा आणि पहिल्यांदा नांदेड शहराचा विकास केलेला आहे. त्याच्यात अशोकराव चव्हाण साहेब आहेत, मी सुद्धा भरपूर निधी आणलेला आहे, साहेबांनी निधी आणलेला आहे. म्हणजे नांदेड शहराला विकास निधी कमी पडलेला नाही. असंच आपल्याला भविष्यात पुढे एकत्र येऊन काम करायचे आणि चांगला निधी आणायचे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, नगर विकास मंत्री असल्यामुळे आपल्याला चांगलं मुख्यमंत्री साहेब असल्यामुळे फडणवीस साहेब चांगला पाठबळ मिळालं नांदेडला विकास करण्यासाठी. 100% की नांदेडचा विकास राहिलेला अर्धवट राहिलेला ते पूर्ण होतील. काही अर्धवट रस्ते आहेत, काही प्रोजेक्ट आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये चांगले जर एकत्र काम केलं तर चांगलं ते विकासाला गती भेटेल आणि चांगलं नांदेड शहराला चांगलं गती भेटेल, विकास होईल. असं या हेतूने नांदेडच्या जनतेच्या मनातला आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या विचार आणि मार्गदर्शनाने आम्ही सुद्धा आम्ही दोघंही शिंदे साहेबांनी सांगितले की बाबा तुम्ही युतीमध्ये काम करा. तर नांदेडात तुम्हाला काम करायचं असेल चांगलं तर युतीमध्ये राहणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही ते लगेच साहेबांनी कॉल केला अशोक साहेबांना, लगेच सांगितले की बाबा आपण युतीमध्ये करायचे आणि नांदेडला 100% तुम्हाला पाठिंबा भाजपला आमचे जे 4 उमेदवार आहेत तुमच्या पाठीशी राहतील असं सांगून दिलं. मग आज बैठक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही खंड्याला खतर राहून अशोक साहेबांसोबत काम करू आणि नांदेडचा 100% तन मनाने आम्ही विकास करू, न काही हे करता. आणि दोन्हीचे विचार भाजप शिवसेनेचे विचार एक असल्यामुळे 100% आम्ही त्या विचाराला सहमत आहे आणि येणाऱ्या काळात चांगला विकास करून दाखवू आणि न काही पदाची न आशा न करता आम्ही पाठिंबा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्हाला नांदेडचं हित पाहिजे. तर मी या मतदारसंघाचा आमदार आहे, तरी नांदेड उत्तर मतदारसंघ आनंदराव दक्षिणचे आहे, तरी त्याची तब्येत ठीक नसल्यामुळं तर ते फोनवर बोलणार आहे. एक मिनिट जाऊन द्या. हॅलो हॅलो, स्पीकर चालू आहे, आनंदराव बोला. पत्रकार चालू आहे. हा बोला. सांगा ना. स्पीकर ऑन आहे ना, त्यांना स्पीकर ऑन आहे, बोला. स्पीकर ऑन आहे, स्पीकर ऑन आहे. नाही आपण शिंदे साहेब कशी गेलो, शिंदे साहेब म्हणले स्पीकर ऑन आहे पण सांगा. पहिले स्पीकर बंद करून बोला. अमर भाऊ स्पीकर बंद करून बोला. स्पीकर बंद करून बोला. अमरजी स्पीकर बंद करून बोला. ठीक आहे, बंद करा. त्याला कळालं नाही, आधी सांगायला पाहिजे. ते खरं बोलले तर काय शिवसेना साहेब बोलले तर काय. असं आहे, एक मिनिट. शिवसेनेच्या 4ही नगरसेवकांनी जो
पाठिंबा दिलेला आहे. बालाजी कल्याणकर शिवसेनेचं सामूहिक नेतृत्व करत आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की शिवसेनेचा निर्णय हा त्यांच्या नेतृत्वात ज्यावेळेस एकनाथ शिंदेचा निरोप होती त्याचा शिवसेना निर्णय. सर यापूर्वी एकनाथ शिंदेने निरोप दिला नव्हता काय युती करायचा? नाही, सुरुवातीला प्रयत्न झाला, नाही प्रयत्न झाला सुरुवातीला प्रयत्न झाला पण जोडलं नाही. 2-3 बैठका झाल्या. म्हणजे एकनाथ शिंदेचंही माझं बोलणं सुरुवातीपासून होतच माझं असं नाही की आपल्याला माहिती आहे. माझं बोलणं सुरू होतं नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाप्रमाणे नंतर पोस्ट फॅक्टर आपण त्याला म्हणू नव्हे तर हा ही युती आहे. आणि ती शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. त्यांनी मला फोन केला ते माझे आम्ही एकत्र काम केलेलं आहे शिंदे साहेबांनी आधी. त्यांचे काही चांगले संबंध आहेत आणि वेळोवेळी त्यांचं कधी काही सांगितलं की ऐकतात ते सांगितलं की ऐकतात असं काही वेगळंच नाही व्यक्ती. विधानसभा निवडणुकीत कल्याणकर साहेबांनी म्हटलं होतं की यांना हटवण्यासाठी ताकद लावली. गोड बोलायला विधानसभा वेगळा विषय आहे. आपली ही जी युती आहे ती महानगरपालिकेचा विषय आहे. अधिक वेळा वेगवेगळ्या निवडणुकीत कधी कधी स्टँड बदलतात. कुठं असे दावे प्रति दावे होते. आरोप प्रत्यारोप म्हणणार नाही, दावे प्रति दावे होते. त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांनी काही दावे केले, आम्ही काही दावे केले. तुम्ही याला फक्त दावे प्रति दावे होते असं म्हणून की कुठलाही व्यक्तिगत संघर्ष त्याच्याकडे नव्हता. निवडणूक प्रचार दरम्यान गोष्टी होता. निवडणूक संपली, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. पहाड के नीचे आहे असं म्हणणार. पहाड के नीचे आहे असं म्हणणार नाही. इथे ऊन पडले पहाड पण नाही आता शिल्लक ऊन पण शिल्लक. घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा घटक पक्ष. त्याला दोन जागा पण मिळाल्या. मग त्यांना का डावललं जात नाही? एक तर आमच्या 2-3 गोष्टी आहेत त्याच्यावर आम्हाला काही स्पष्टता अपेक्षित आहे. राष्ट्रवादीच्या कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांनी आमचे संपर्क केला नाही. मग ते प्रदेश अध्यक्ष असतील किंवा अजितदादा असतील याचे संपर्क त्यांच्याकडून मला झाला नाही. कदाचित झाला असता तर काही गोष्टीवर एक वाक्यात सांगू शकली असती. निर्णय हा जो असतो तो प्रदेश पातळीवर होतो. महत्वाचं आहे प्रदेशात हेडलाईनसाठी महत्वाचं आहे. तर जे काही युतीचे निर्णय होतात वरिष्ठ पातळीवर विचार विनिमय करून पक्ष नेता किंवा पक्षाचा प्रमुख किंवा प्रदेश अध्यक्ष यांच्या स्तरावर निर्णय होतात. हा निर्णय सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. त्यांनी संजय संबंध काय अजितदादांशी माझे संबंध आहे असं नाही. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की त्याचं एकनाथ शिंदे संपर्क साधला आणि मान्य केलं. तिथून काही आम्हाला संदेश आला नाही किंवा बोलायचे त्यांची त्याचे 2 नगरसेवक आहेत. आता आमचा दुसरा विषय जो महत्वाचा आहे की शहरातला दहशतवाद हा बंद करणं मोडून काढण्याविषयी आमचं एकमत सर्वांच झालं पाहिजे. शहरात चुकीच्या गोष्टी होऊ नये. आणि कल्याणकरी भाषणात काही बोलले किंवा मी जरी बोलतो कुठे कटुता नव्हती आमच्या म्हणजे कुठल्याही व्यक्तीवर कसं काही ते झालं नाही की वॉर्डापुरती काही विषय असतील पण आम्ही असं कटुता कुठे येऊ दिली नाही. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने म्हटलं जिल्हा भाजप खूप कटुता आणली आणि शेवटी तर भाजपला पाडा कोणालाही निवडून द्या अशा पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी कटुता निश्चित थोडंसं आम्ही दुखावलेलो आहोत हे मान्यच नाही. आम्ही राष्ट्रवादीच्या प्रचाराची जी एकंदरीत शैली होती त्याच्यामध्ये आम्ही दुखावलेलो नाकारत नाही. आणि त्यामुळे त्यांच्याकडून कुठला प्रतिसाद नाही किंवा त्यांच्याकडून कुठली पुढाकार नाही किंवा इनिशिएटिव्ह कोणी घेतलेला नाही. त्यामुळे तो विषय असाच आला तरी राहिलेला आहे. कल्याणकरांनी पुढाकार घेतला, ते मला भेटले, मी त्यांना भेटलो आणि इतका फरक फोन आला. त्यामुळे पॉझिटिव्ह होत गेलं. इथे मात्र तसं इनिशिएटिव्ह काही दिसलेलं नाही. शिवसेनेची आहे सर फक्त 2 आमदारांची आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे नेते आहे, शिवसेनेचे अध्यक्ष आहे. हा निर्णय एकनाथ शिंदेच्या स्तरावर झाल्यामुळे हा पक्ष युती शिवसेनेची भाजप आणि शिवसेनेची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येणाऱ्या निवडणुकीमध्ये राहणार आहे का? प्रयत्न राहील. जर सर्व जुळलं चांगलंच होईल. अजून जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झालेल्या त्यामुळे अजून काय विचार केलेला नाही. पण सुरुवात चांगली आहे त्याच्यामुळे गोडच विषय. एक शिवसेनेचे नेते जे आहेत हेमंत पाटील हे दिसत नाही ते तुमच्यावर ऐकून घ्या. असं तब्येत भाऊजी तब्येत बरोबर. भाऊजी
अपक्ष म्हणून तुम्हाला निवडणुकीमध्ये मला एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेचा पाठिंबा आहे म्हणून सांगितलं आणि शिवसेनेचे दोन आमदार उघडपणे त्यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. त्यांच्या संदर्भात माझ्यापेक्षा कार्यालयात जास्त सांगतो. शिंदे साहेबांनी त्यांच्या संदर्भात काही सांगितलं का आपल्याला? अपक्ष जो नगरसेवक कसं आहे, मला त्यांच्या बाबतीत कोणी काही बोललेलं नाही. त्यांच्या पक्षाचं काय विषय मला काय माहिती, बुद्धी लागली ते विषय मागच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेला आहे. ते विषय आता आपली भाजप शिवसेनेची ते नंतर होईल ना ते विषय. कोंढारकर आमदारांनी खुलून प्रचार केला होता, हेमंत पाटलांनी खुलून प्रचार केला होता. शिंदे साहेबांनी सांगितलंय आम्ही थोडंच होतो ना आमदार साहेब, तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांचं नेतृत्व मान्य आहे का? त्यांचा विकासाची भूमिका मान्य आहे का? ते मुख्यमंत्री राहिले, माझे मुख्यमंत्री राहिले, तुम्हाला मान्य आहे का? त्याला अनुभव मोठा आहे. असं का करायले? निवडणुकीच्या प्रचारात आणि कोणत्याही पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळी तुम्हाला चव्हाण साहेबांच्या विषयी प्रश्न विचारले त्यावेळेस तुम्ही खूप तोलून मापून उत्तर दिलं. तुमचं दोघांचं अगोदर ठरलं होतं का की नंतर? नाही, कोणाशी पण भरोसा नाही. काही होतं म्हणजे सांगायला आता शिंदे साहेबांना सांगितलं, आपल्या नेत्याने सांगितलं, ऐकायला पुढे कसं सांगितलं ना, 300 पाठिंबा दिलेला आहे. आम्ही काही आशा केली नाही पदाची काही विषय आपल्याच नेत्यांनी आरोप केला होता निवडणुकांमध्ये हेमंत पाटलांनी की तुमचं अशोक चव्हाण साहेबांशी ठरलेलं आहे म्हणून. नाही, असं काही ठरलेलं नाही. मी इथे सत्य सांगतो का, महादेव शपथ घेऊन काही ठरलेलं त्याच्यापेक्षा माझं महादेव. आता कोणी काही म्हणत त्याला काय काही विषय. मी खरं सांगतो जास्त मागे आलो नाही. मागच्या सिस्टममध्ये म्हणजे मागच्या लढ्यामध्ये काँग्रेसकडून आपण जेव्हा पूर्ण महापालिकेची निवडणूक लढतात त्यावेळेस जवळजवळ 71 ते 72 आपले नगरसेवक निवडून आले आणि आता हे परत तुमच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या गेली 45 निवडून आले आणि 27 सीटचंही आपलं नुकसान झालेलं आहे. आता हा जे नुकसान झालं आपण असं मान्य करता का की भाजपमध्ये आल्यामुळे हे 27 सीटचं नुकसान झालं किंवा हे 27 सीट्स जे आहेत त्यामुळे जवळजवळ 23 ते 24 मुस्लिम समाजाचे असतात आणि ते तुम्हाला मागच्या वेळेस प्लस होते, आता मायनस आहे असं मानतो. मी कुठल्या समाजावर दोष देणार नाही. सामाजिक समीकरण जे आहेत ती निवडणुकीमध्ये महत्वाची असतात, त्यामुळे आता बदललेल्या राजकीय परिस्थितीतील सामाजिक समीकरण वेगवेगळी होती. त्यामुळे आम्हाला काही भागात फॅक्ट आहे आणि आमचा आई प्रयत्न आगामी काळामध्ये की जिकडे आमचं नुकसान झालेलं आहे तिथे अधिक लक्ष आम्ही देऊ आणि तिथली राजकीय समीकरण भविष्यात जुळतील असा आमचा प्रयत्न आहे. झाली होती ती ओरिजिनल होती की फेक होती? काय सांग, मी काय बोललो? मी काय बोललो मला सांग, काहीच नाही, चुकीचं बोललो नाही, कोणाची कोणी तिथे काही जरी सांगितल्या आणि माझं वक्तव्य जे आहे तसं काही आक्षेपाने काहीच नव्हतं. ही जी आता माहिती आपण निवडणुकीनंतर केली, ही जी माहिती आपण निवडणुकीनंतर केली ती जर अगोदर केली तर आणखी जागा वाढल्या असते. जर विषय आज काही अर्थ नाही होऊन गेला, तुमच्या संपलेला निर्णय झाला, माहिती होऊ शकली नाही, त्यांच्या जागा आल्या, आमच्याही जागा आल्या, आमच्या बहुमताने 4 जागा. ठीक आहे, जे काही घटक लोकांचं माइंडेड शेवटी मान्यच करतो. अजून ते कार्यक्रम डिक्लेअर झाला नाही. आम्ही तयारी आमची विचार करतो, आमच्या लोकांशी विचारविनिमय करतो आहे. अद्याप तारीख डिक्लेअर न झाल्यामुळे आणि हे मध्ये 2 दिवस कार्यक्रमही आलेले आहे, मुख्यमंत्री जे आहेत, बाकीचे इतर जे माध्यम आहेत, पार्लमेंट आता आमचं 28 तारखेपासून लोकसभा राज्यसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. या सगळ्या मतदान करायला व्यस्त जाणार आहे आणि मग आम्ही तारीख जर कळाली आम्हाला 1 दिवसामध्ये तर त्या हिशोबाने आमचं टाइम टेबल
अजूनही आम्ही याच्यामध्ये काही विचारपूस केलेली नाही. नागपूरहून महापौर पदासाठी जी बिल्डिंग लावली जाते अशा प्रकारची चर्चा जोरात सुरू आहे. असं काही नाही, कोणाची फिटिंग काही नाही. आम्ही आमच्या सहकारी मित्रांची इथे आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, चर्चा करू, सर्व विश्वासात घेऊ आणि पुढील 5 वर्षाचे पदाधिकारी कसे असतील शेवटी क्षण चालवायचं आहे ना. राजकीय नुसतं त्या राजकीय समीकरण महत्वाचं नाही आहे. 5 वर्षाचा विकास आहे, विरोधी पक्ष सुद्धा आहे, मोठ्या प्रमाणावर आहे. विरोधी पक्षाचा विषय लक्षात घेऊन आम्ही सुद्धा आमचे समीकरण करत असताना काळजी घेऊ की आमच्याकडे सुद्धा जे महापौर आहे, उपमहापौर आहे, त्या तुलनेवर राज्यसभेत मागच्या कालावधीमध्ये कितीतरी निर्णय आम्ही घेतला की दरवर्षी महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी होता, असा आमचा मागच्याच निर्णय झाला होता. जास्त लोक ऍडजस्ट करतात का पण चांगलं होईल आणि चर्चा पण ठरवू नये. निकष काय सर? महापौर पदासाठी निकष काय? निकष मी सांगितलं ना, विरोधी पक्ष पण आहे, त्याच्या विरोधी पक्ष लक्षात घेता आमचे प्रबळ असतात काही पदाधिकारी, आमचा प्रयत्न नाही. सर, शिवाजीनगरमध्ये आपले 2 उमेदवार कमी मताला पराभूत झाले. हो, त्याचं नेमकं आपण वेगळा अनुमान काय काढणार त्याच्याबद्दल? असं आहे, ऐकून घ्या. निवडणुकीमध्ये हार जीत होत राहते. प्रभाग नंबर 8 मध्ये सुद्धा काही वेगळे लोक असू शकतात, मी नाकारत नाही. म्हणजे माझा वॉर्ड होता, 40 सीट अपेक्षित होत्या, आमचे काही ठिकाणी निर्णय चुकले असतील, मी नाकारत नाही. त्यामुळे काय आश्चर्य मला लोकशाही शेवटी आपण मतदान घेतो आणि लोकांना कुठे काही गोष्टी पटल्या नसतील कदाचित, की लोकशाहीमध्ये माझेच करावं लागेल. त्यामुळे त्याच्या 2 जागा गेल्या हे निश्चितच मला त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो ते निश्चितच माहिती घेऊन तसं होणार नाही, काळजी घेऊन 2 उमेदवार निवडून आले आणि 2 होतं कदाचित म्हणून आमचा निर्णय चुकला असेल कदाचित. सर, आपण महापालिकेत बैठक घेतली संबंधित अधिकाऱ्यांची काय बैठकीत संबंधित आम्ही जो जाहीरनामा केलेला आहे त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी संदर्भात काय झालं की सर्वच मंडळी संभाजीनगरला गेले 2 दिवस पण मला वेळ होता, म्हटलं चला आयुक्तांना घेतो मी. आमचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी कशी करायची, काय करायची प्रस्ताव हा आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही तयार करा. आमची इच्छा एवढी की मुख्यमंत्री उद्या एक आज आले असते तर चर्चा झाली असते, पण त्याला दावसून आज येतील आणि ते आज उद्या तर बहुतेक गृहमंत्र्यांच्या अगोदरच येतील. पण तेवढा वेळ मिळेल असं वाटत नाही मला. आम्ही प्रयत्न असं केला होता की मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि निवडून द्यायचं किंवा काय काय करायची गरज आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या मध्ये तुम्हाला बोलणं झालं, त्यांना सांगितलं पण आहे, नांदेडमध्ये प्रचार आले होते, मी त्यांना सांगितलं म्हटलं आमचा जाहीरनामा आहे फार विस्तृत आहे आणि त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी डे 1 पासून आम्हाला सुरू करायचं आहे. आमच्या विविध उमेदवारांचे फीडबॅक आम्हाला यायचं आहे. प्रत्येक वॉर्डाला मागण्या भरपूर आहे, मागेचं काम झालं नाही, रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रिकल वायर्स काही ठिकाणी जवळपास आलेले आहेत. खूप असे लहान विषय आहे, म्हणजे शहराचे मोठे विषय पण आम्ही घेतले आहेत. वॉर्डा ते वेगळे सुद्धा आमच्याकडे प्रस्ताव आलेले आहेत. एकत्रितपणे लक्षात घालून मुख्यमंत्र्यांचं समोर मोठं निवेदन आम्हाला सादर करायचं की मला एक बैठक मुख्यमंत्र्यांनी घ्यावी मंत्रालय स्तरावर आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना म्हणून ते इन्स्ट्रक्शन द्याव्यात, मग ते विषय मागे लागतील असा आमचा प्रयत्न आहे. शिवसेनेचा कितपत फायदा होईल सर आपल्यासोबत आहे की मताचे विभाजन होण्यापेक्षा एकमत झालं तर आम्हाला गती मिळते. सर्व एकत्रच आहे, इथे एकत्रच आहे, असा कुठलाही गैरमनोगैर अजिबात नाही आणि सर्वच भाजपाचे आहे. सर, मागच्या 3 आर्थिक वर्षामध्ये महापालिकेत प्रशासक राज होतं आणि या प्रशासक राजनं आता निवडणुका लागल्यानंतरच्या पूर्वीपासून थोडं फास्ट कामं करून सगळे कामं उरकून द्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये अनेक भ्रष्टाचार झालेला आहे. हे उघड आमच्या वृत्तपत्रातून आम्ही लिहिलेलं आहे, कारण बचत नव्हती म्हणे नगरसेवका तिथं नसल्यामुळे प्रशासकांना कधी कधी आपण त्याचा वचक ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नाही केलं. आता हा सगळा मागचा जो लेखाजोखा आहे याच्यावर आपण लक्ष राहणार. असं आहे की मागे काय घडलं, कोणाच बरोबर माहिती तर कोणी घ्यावीच लागेल. आम्ही काय समर्थन अजिबात करणार नाही. ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या असतील त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण मागून आम्ही घडणार नाही हे स्पष्ट होण्याचं काय कारणच नाही. म्हणजे आमच्या बॉडीची मुदत संपल्यानंतर प्रशासक होत असते. त्यामुळे काही चुकीच्या गोष्टी असतील आणि त्याच्यामुळे काही नुकसान झालं असेल निश्चितच त्याच्यामध्ये लक्ष आम्ही घालू. हा विषय साहेब, महापालिकेवर 650 कोटीचं कर्ज आज गेलेलं आहे, काय करणार ते कर्ज फेडायचं कसं? असं आहे, कर्ज आहे म्हणून कर्ज फेडावं लागेल ना. आता महानगरपालिकेचं उत्पन्नाचा स्रोत वाढवावं लागेल ना. याच्यात उत्तर एकच आहे, महापालिकेचं उत्पन्न रेव्हेन्यू डेफिसिट जो आहे तो आपल्याला दूर करायचा असेल तर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवावं लागेल.
शासनाची मदत घ्यावी लागेल आणि उत्पन्न कर्ज भेटणार नाही. बाकी काय महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या कामावर तुम्ही नाराजी व्यक्त केली. हो. आज जी बैठक झाली पालकविकांना एवढंच म्हणालो की मला कामामध्ये पारदर्शक करता येते. ऑनलाईन आहेच काही सांगितलं बऱ्याचशा सर्व्हिसेस आमच्या ऑनलाईन आहे, म्हणून त्याचं एक प्रेझेंटेशन द्या. ऍप बेस्ड काहीतरी काम झालं पाहिजे, लोकांना नगरपालिका याची गरज पडून जाईल आणि म्हणून ऑनलाईन जेवढं तुम्हाला गोष्टी करता येतील त्या केल्या पाहिजे आणि त्या नसते त्याला सुद्धा आपण काहीतरी इम्प्रूव्ह केलं पाहिजे. लोकांना विनाकारण महानगरपालिकेला कामासाठी याची गरज पडू नये. जेवढं होईल तेवढं काम पारदर्शक व्हावं. लोकांना भ्रष्टाचारापासून महापालिकेमध्ये मागणी अजिबात होतं कामा नाही आणि तसं काय अधिकारी कोणी करत असेल तर आम्ही करू. काल यांनीचा प्रश्न डीपीटीसीच्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जे वाळू माफी आहे त्यांना रोखण्याचे आदेश दिले. असं आहे, हा विषय फार मोठा आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे, शॉर्ट त्याला उत्तर एकच आहे. संबंधित तहसीलदार आणि पीआय या दोघांना सस्पेंड केलं ना आपोआप जन्म होत की जिम्मेदार निश्चित करा. हा विषय आपण समजणं अजिबात नाही. काय म्हणतात सगळं मी कधी सांगत त्याची गाडी सोडा त्याची गाडी सोडा अजिबात सांगत पण दुर्दैवाने आहे फॅक्ट आहे. त्यामुळे हे बंद करायचं असेल एकच प्रशासकीय ऑर्डर कायम आहे की ज्याच्या भागामध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या भागामध्ये जे घडतं आहे त्या पीआय आणि तहसीलदार या दोघांना जबाबदार केलं, निश्चित धरलं आणि त्याचं पकडल्याबरोबर त्याला सस्पेंड केलं. मला 2 दिवसात रेती माफिया राजकीय वर्ग जास्त असल्यामुळे 100% राजकीय वर्ग असल्याशिवाय एवढं हिंमत कशी होते. मुखेड तालुक्यामध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी मुखेड तालुक्यामध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी मोठा उच्चार त्या ठिकाणी गुन्हा मांडलेले त्याच्यावरून पुन्हा उच्चार मांडला वाळू माफिया मुदखेड तालुक्यात तुमचं लक्ष मुदखेडवर आहे माहिती आहे तर तिकडे बाजूला बघा काय चाललंय ते समाधान करत नाही. मुदखेडमध्ये समाधान करत नाही. तुम्ही बोलताना सांगितलं बाकी तालुक्यात काय काय घडतंय ते बोलत नाही. माझा निर्णय हा सर्वांसाठी लागू आहे, मुदखेडसाठीच नाही. प्रशासक काळाचा विषय होता. मागच्या 3 वर्षात देखील निर्णय झाले प्रशासक काळात येणाऱ्या बॉडी समोर तुमच्या आढावा वगैरे घेण्यासाठी आपण सांगणार असं आहे की ह्याच्यासाठी स्वतंत्ररित्या काहीतरी विचार मला द्या ना माहिती. मला काही सगळं पाठ नाही कुठे काय झालं काय झालं. मला माहिती बरीचशी असेल काय काय चाललंय द्या माझ्याकडे माहिती. ज्याला काही सांगायचं नाही माहिती त्यावेळी मी माहिती लक्ष घालतो. असं मला एन्व्लॉप सांगता येणार नाही किंवा कुठे काय झालं कारण मी काही महानगरपालिकेच्या कुठल्या निर्णयामध्ये माझं डायरेक्ट इन्व्हॉल्व असो की इनडायरेक्ट कुठे इन्व्हॉल्व तुम्ही तरी केलं तेवढे मोकळी मी महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि आयुक्त मोकळी दिली. आमचं गायडन्स त्यामुळे काम झालं पाहिजे. ड्रेनेजच्या कामाचा विधानसभेत उल्लेख झालाय. व्हॉलेंटिअरविषयी उचलला की ड्रेनेजच्या कामामध्ये आता व्हॉलेंटिअरना इतकी एवढी बारीक माहिती माहिती सगळं कोणकडे काय चाललं काय स्थापित झालं पाहिजे. त्यामुळे मला काय कोणा व्यक्तीला बोलायचं नाही. परंतु जर वास्तव असेल लक्ष घालून त्याच्यामध्ये मी काय म्हणत नाही पण एवढी बांधलेली माहिती माझ्याकडे नाही. नवीन मोठा जे खोकडाघाट म्हणजे घटना झाली त्यावर आयुक्ताशी काही बोलणं झालं. परवा जे भिंत त्याला सांगितलं म्हणून तुम्ही चौकशी करा, जिम्मेदारी निश्चित करा. बोलून का घरात होती का असं आहे की ती घटना दुर्दैवी आहे, दुःखद आहे आणि हे काम ज्या पद्धतीने चालू आहे त्या ठिकाणी अंडरग्राऊंड करतो आपण त्या तिथे पार्किंग आहे असं पार्किंग होत लक्षात येत आहे. पण ती काळजी जी घ्यायला पाहिजे ती घेतली दिसत नाही. किंवा सुरक्षित अंतर ठेवून खोदकाम करणं अपेक्षित आहे. ते कदाचित जाऊन पाहिलं त्या ठिकाणी मी पाहिलं तुम्ही पाहिलं कामही पाहिलं मलाही पाहिलं जे मला माहिती आहे. त्यामुळे नंतर कोणीच गेलं नाही तिकडे. आयुक्तांनी अजून चौकशी चालू केली त्याला सांगितलं त्या दिवशी ज्यावेळेस मी गेलो मी त्याला फोनवरही बोललो त्याला गंभीर आहे बघा आणि तिथे काय करतो जीवन निश्चित करा त्याला काय सध्या दिव्यांग मुलगी मदत फसलेली त्या दिवशी आपण येऊन गेला त्यावेळेस मला यातली काही माहित नाहीये. ज्यावेळेस मी पोहोचलो त्यावेळेस असं काही कोणी होते सर सांगितलं नाही असं काही त्या खोबरागडे नगरच्या वासियांचा रस्ता द्यावा रस्ता द्यावा अशी मागणी याबद्दल मुळात रस्ता असेल तिथे जुना रस्ता तिथे होता किंवा असेल तर त्या मार्ग रस्ता नसेल त्या ठिकाणी तर मग काय शक्य बघावं.
तिथं महापालिकेचे लोकही असतील असं तिथं त्यांचे कर्मचारी काय चाललंय इंजिनियर लोकांचं तिथं काय चाललंय? जिम्मेदारी असो किंवा नसतो, शहरात घटना घडली महानगर क्षेत्रात घडली की हे सरपंच